मध्यंतरी 17 वर्षाची एक मुलगी माझ्याकडे काउन्सिलिंगला आली होती. तिची आई पण आली होती बरोबर. बोलण्याच्या ओघात आईनी माझ्या समोरच तिसऱ्यांदा तिला पिल्लू अशी हाक मारली. शेवटी न राहून मी म्हणलं, अहो तिचं नाव किती छान आहे, तिला नावाने हाक मारलेला आवडत असेल ना? हो ना ग? तर त्या मुलीनीही माझ्याकडे हसून बघितलं. पुढे आई सांगायला लागली की अहो मी हिच्याशी खूप प्रेमाने बोलते, पण ही सारखी नाराजच असते माझ्यावरती. सारख्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्या तक्रारी चालू असतात. आता तिला सगळ्या आवडीनिवडी मी पुरवते, तिला क्लासेसला सोडणं आणणं सगळं करते, तिला हवं ते सगळं खायला करून देते, कुठे जायचं म्हणलं तर दारात गाडी आहे, पण एवढं करून सुद्धा ही नाराज असते आणि म्हणते मला फ्रीडमच नाही आहे. आता फ्रीडम म्हणजे काय हवं? सगळं तर प्रोव्हाइड केलेलं आहे, आता काय हवं अजून फ्रीडम म्हणजे? या आईला स्वतःच्या लहानपणी तिला न मिळालेल्या सगळ्या गोष्टी आपण मुलीला देतो आहोत आणि तरीसुद्धा मुलगी नाराज आहे, ह्याचं कोडच सुटत नव्हतं. तिला कळतच नव्हतं की मुलीशी बोलायचं कसं, तिच्याशी वागायचं कसं. नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट. मनस्वास्थ्य या विषयावरती माझं यूट्यूब चॅनल आहे. चॅनलचं नाव आहे ध्यानी मनी. या चॅनलवरती मनस्वास्थ्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओज करत असते. आजच्या व्हिडिओचा विषय आहे किशोरवयीन मुलांशी बोलायचं कसं, वागायचं कसं. याच विषयावरती एक व्हिडिओ मी पूर्वी केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन आवर्जून बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण त्याच विषयावरच्या पुढच्या गोष्टी बघूया. पेरेंटिंग विषयी एक खूप सुंदर वाक्य आहे. अ पेरेंट इज नॉट अ पर्सन टू लीन ऑन बट अ पर्सन हू मेक्स लीनिंग अननेसेसरी. पालक म्हणून आपण हे लक्षात घेऊया की आपली मुलं आपल्यावरती अवलंबून असणं हे चांगल्या पालकत्वाचं लक्षण नाही आहे. या उलट आपल्या मुलांना कुणावरतीच अवलंबून न राहावं लागणं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं हे आहे पालकत्वाचं योग्य श्रेय. मगाशी आपण जी केस बघितली त्याच्यामध्ये ती मुलगी म्हणते की मला फ्रीडम नाही आहे. आता मुलांना त्यांच्या वयानुसार, क्षमतेनुसार, मॅच्युरिटीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचं फ्रीडम, स्वातंत्र्य देत राहायला हवं. आता तुम्ही विचाराल की कुठल्या वयात कुठलं स्वातंत्र्य द्यायचं? तर त्याचा एक निकष मी तुम्हाला सांगते. एखाद्या स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी पेलण्याची क्षमता आपल्या मुलामध्ये आहे हे कळल्यानंतर आपण ते स्वातंत्र्य त्यांना देऊ शकतो. उदाहरणार्थ एखादी 7वीतली मुलगी आहे तर तिला ट्रॅफिकचा छान अंदाज येतोय, ती स्वतःची काळजी रस्त्यावर चांगली घेऊ शकेल याची खात्री झाली की तिला सायकलवरती शाळेत जायला परवानगी द्यायला काहीच हरकत नाही. एखादा मुलगा आहे 17-18 वर्षाचा, तो पार्टीला मित्रांबरोबर गेल्यानंतर ड्रग्ज घेणार नाही, ड्रिंक्स घेणार नाही, स्वतःची काळजी घेईल, स्वतःला सुरक्षित ठेवेल हे लक्षात आल्यानंतर त्याला मित्रांबरोबर नाईट आऊटचं स्वातंत्र्य द्यायला हवं. असं हळूहळू स्वातंत्र्य मुलांना देत गेलं की त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढतो. मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं बोलणं ऐकून घेणं. माझी आजी मला लहानपणी सांगायची, देवानी 2 कान दिलेत तुला आणि तोंड मात्र एकच दिलंय, त्यामुळे दुप्पट ऐक आणि कमी बोल. आता तिच्या या सल्ल्याचा मला माझ्या व्यवसायात पण उपयोग होतो आणि माझ्या कुटुंबात पण उपयोग होतो. सध्या सोशल मीडियाच्या जगामध्ये माझ्या हातात माईक, माझंच ऐक असा जमाना आहे. सगळ्यांना काहीतरी सांगायचंय, ऐकून मात्र कोणालाच घ्यायचं नाहीये. अशा वेळेला आपल्या मुलांना मोकळं बोलता येईल अशी एक सुरक्षित आणि नॉन जजमेंटल जागा उपलब्ध करून देणं हे पालकांचं काम नाहीये का? मुलांचं ऐकून घेताना 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. एक म्हणजे नीट लक्ष देऊन ऐकावं. दुसरं म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा प्रश्न विचारून समजून घ्यावं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलण्यात जरा खट सापडली की उपदेश देणं टाळावं. आता पालक म्हणतील की आम्हीच मुलांचं सगळं ऐकून घेतलं तर ती डोक्यावर नाही का बसणार? पण मुलांचं ऐकून घ्यायचं याचा अर्थ त्यांचं सगळंच मान्य करायचं असं नाही ना. पण जेव्हा आपण त्यांचं शांतपणे, उत्सुकतेने ऐकून घेतो त्यावेळेला आपला सल्ला, आपला उपदेश मुलं ऐकून घेतात आणि त्याचा विचार करतात याची मात्र खात्री आहे. आपल्याला अनुभवातून मिळालेल्या विजडमचा आपल्या मुलांना उपयोग व्हावा असं आपल्याला वाटतं, साहजिकच आहे. पण तरीही संवादात आमच्या वेळी किंवा तरी मी सांगितलं होतं
ह्या 2 शत्रूंना मात्र टाळावं, कारण हे शत्रू आपल्या संवादाची गाडी घातक वळणावर नेतात आणि विसंवादाला आमंत्रण देतात. मुलांबरोबरच्या संवादात एक गोष्ट अगदी आवर्जून लक्षात ठेवूया की त्यांच्याशी संवाद साधणं हे आपले विचार त्यांच्या डोक्यात घालण्यासाठी नसून त्यांचे विचार योग्य वळणाने चाललेत ना हे समजून घेण्यासाठी आहे. आपल्याला अनुभवातून मिळालेलं शहाणपण हे आपल्या मुलांपर्यंत आपल्या वागण्यातून जास्त सहजपणे पोचतं. एखादा बाबा त्याच्या बिझी शेड्यूलमधून स्वतःच्या व्यायामासाठी रोज वेळ काढत असेल तर त्याचा मुलगा आरोग्याविषयी जागरूक होईलच ना. एखादी आई कामाच्या धबडग्यातून स्वतःचे छंद जोपासत असेल तर तिच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हे मुलीला सेल्फ लव्हची व्याख्या सांगून जातं. आपली किशोर वयातली मुलं आता लवकरच त्यांच्या आयुष्यात पुढे जाणार आहेत. अशा वेळी आत्तापर्यंत चर्चा केलेल्या गोष्टी आपण अंमलात आणूया आणि बघूया की मुलं आपल्याशी संवाद साधायला किती उत्सुक होतात आणि त्यांच्याशी साधलेला हा संवाद हा आपल्याला ती बाहेर गेली तरी त्यांच्याशी कनेक्टेड राहायला मदत करतो. मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा तुम्हाला निश्चित उपयोगी पडेल. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.